तू ही रे माझा मितवाचा एक नवीन धमाकेदार प्रोमो आता आला आहे. तर या प्रोमो प्रमाणे बघा प्रेक्षक हो, थ्री चीअर्स फॉर सात्विक फॅशन असं म्हणून हिपी फुरे असं म्हणून सेलिब्रेशन चालू असतं राजशिर्के यांच्या घरामध्ये. आणि तेवढ्यातच एक बोट दाखवली आहे जी सात्विक फॅशनचा माल घेऊन जात असते. तर समुद्रातून जाताना दाखवलंय ही शिप, खूप मोठी शिप दाखवली आणि खूप सारे काउंटर्स दाखवलेले आहेत. तर आता इथे केक कापत असतो अर्णव आणि ईश्वरी आणि कॉंग्रॅच्युलेशन्स वगैरे लिहिलेले असतात तिच्यावरती आणि खूप आनंदात असतात सगळे राजशिर्के मंडळी. तर आता इथे अर्णव आणि ईश्वरी दोघेही बाहेर आलेले असतात. तर आता इथे अर्णव पदर पकडतो ईश्वरीचा आणि म्हणतो, मी सिंदोर मला काहीतरी सांगायचं असं म्हणतो तो. तर आता इथे गुडघ्यावरती बसतो तो अंगठी घेऊन. तर आता तेवढ्यातच त्याला कॉल येतो आणि आता कॉलवरती सांगतात की आमच्या कन्साइनमेंटला आग लागली म्हणून. तर आता इथे सात्विक फॅशनचे जे सगळे ऑर्डर्स असतात ना त्याला आग लागलेली दाखवले आणि सगळे ऑर्डर्स खाली समुद्रात पण गेलेलं दाखवलंय. तर आता हे ऐकतो अर्णव आणि त्याला एकदमच झटकाच बसतो हे सगळं काय झालं म्हणून. खूप दुर्दैवी अशी घटना दाखवलेली आहे. वॉट असंच करत राहतो अर्णव, त्याला सुचतच नाही तर काय म्हणावं. कारण आता इथे खूपच भयानक चित्र दाखवलेलं आहे. सात्विक फॅशन चे जे सगळे ऑर्डर्स शिप घेऊन जात असते तीच एकदम आग लागल्यामुळे खरंच भयानक प्रकार घडलेला आहे. तर या सगळ्या प्रकारामध्ये सगळ्यात मोठा त्रास म्हणजे अर्णवला होणार आहे. कारण तो सगळ्या लोकांच्या विरोधात गेलेला असतो आणि आता घर सुद्धा त्याने मॉर्गेज केलेलं असतं आणि तेवढ्यातच हा प्रकार घडलेला असतो. तर आता या सगळ्यासाठी अर्णवला सगळेजण जबाबदार ठरवणार आहेत. आणि आता छप्परच गेलं म्हटल्यावर वल्लरीचं तर काय विचारायलाच हरकत नाही प्रेक्षक हो. तर आता वल्लरीचा तर ड्रामा बघा, ती अशी म्हणते की आता म्हणजे आपला छप्पर गेला असं म्हणून ती जोरात ओरडते. तर तिथे बाकी सगळे मंडळी सुद्धा असतात, राजशिर्के मंडळी, सगळ्यांना खूप जास्त रडायला येतं. आणि तिथे सगळे मित्रमंडळी सगळे परिवारवाले गोळा झालेले असतात. त्यांचं सेलिब्रेट करण्यासाठी ते लोक सुद्धा हे सगळं ऐकतात आणि आता सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो. तर आता इथे ईश्वरी म्हणते, आता ह्यांना काही बोलू नका, ह्यांना साथ द्यायची वेळ आलेली आहे असं म्हणते ती. आणि फक्त ईश्वरीच साथ देते अर्णवची. तर आता अर्णव आणि ईश्वरी एकमेकांकडे बघत असतात आणि आता अर्णवला खूप छान वाटत असतं कारण ईश्वरी एकटीच असते जी त्याला साथ देत असते. बाकी सगळे मात्र तोंड वाकडं करून थांबलेले असतात. आजीना खूप जास्त रडायला येतं, अंजलीला सुद्धा, आणि आकाश आणि वल्लरी आणि अविनाश आणि नम्रता हा जो चौघांचा परिवार आहे त्याच्या मामाचा, तर हे चौघे लोक जरा दुःखी असलेलं दाखवलंय. तर आता अविनाश मात्र सांत्वना करत असतो अर्णवची. मात्र आकाश आणि त्याची बायको नम्रता आणि वल्लरी हे चौघे खूपच जास्त दुःखात असलेलं दाखवलंय. एकतर आजच्या एपिसोडमध्ये आकाश पण खूप जास्त जेलस असतो अर्णवबद्दल, हे सुद्धा दाखवलंय. तर आता पुढच्या एपिसोड्समध्ये बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. तर 27 ऑगस्ट दिवशी 8 वाजता हे मेन एपिसोडमध्ये येणार आहे. तर आमच्या या चॅनलवरती आम्ही लवकरात लवकर एपिसोड्स अपलोड करतो, त्यामुळे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका आणि आमच्या ह्या व्हिडिओला हाईप करायलाही विसरू नका. अजून काही फीडबॅक द्यायचे असतील तर ते सुद्धा कमेंट करून आम्हाला सांगू शकता. तर हा जो प्रोमो आहे 27 ऑगस्टवाला, हा काय मला खास आवडलेला नाही आहे. कारण आता इथे प्रपोजल होणार असतं अर्णव ईश्वरीचं आणि ते दोघेही खूप आनंदात असतात आणि त्याच वेळेला हे घडलेलं आहे. प्रेक्षक वर्ग वर्षानुवर्षे वाट बघतायत कधी अर्णव ईश्वरी एकमेकांना प्रेमाची कबुली देतील. मात्र ते तर काय अजून होत नाही आहे. तर आता ह्या चॅप्टरमध्ये कुठे जाणार आहेत राजशिर्के मंडळी हे घर सोडून, हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. चाळीत जाऊन राहतील काय दुसरे कुठीकडे, हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. की अर्णव ईश्वरीच्या घरी जाऊन राहणार आणि बाकी सगळे सुद्धा, हे पण बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. तर आता बघावं लागेल पुढच्या एपिसोडमध्ये काय होईल. कारण आता इथे खूप मोठा वळण आलेला आहे आणि 27 ऑगस्टचा हा जो एपिसोड आहे हा खूपच वेगळा आहे आणि हे कोणीच एक्सपेक्ट केलेलं नव्हतं. तर मला असंच वाटतं की सौदामिनीचा हा प्लॅन असू शकतो. खरं तर जो फॉरेनर आला होता तोच मला फेक वाटत होता प्रेक्षक हो. तो फ्रॉड होता असेल आणि त्याला सौदामिनीने पाठवलेला असेल आणि हा सगळा प्लॅन त्यांनी घडवलाय असंच वाटतं. आणि असं सुद्धा वाटतं कधी कधी की राकेशचा हा खूप मोठा प्लॅन होता, कारण राकेश अजूनही बाहेरच आहे, त्याला पोलिसांनी अजून अरेस्ट नाही केले. तर आता हे सगळं जाणार आणि परत सौदामिनी बळकावून बसणार कंपनी असंच वाटायला लागलं आहे. तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला सुद्धा असंच वाटतं का की सौदामिनीचा प्लॅन होता किंवा राकेशचा म्हणून? मला तर असंच वाटतं त्या फॉरेनरला सुद्धा त्याचपैकी कोणीतरी पाठवलेलं होतं आणि अर्णवने चौकशी नीट नाही केली. म्हणजे शिर्के सांगतो इकडे तिकडे त्यांची चौकशी केली वगैरे, काय माहिती आता शिर्के पण त्यांच्यात सामील आहे का, हे पण बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. तर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत नक्की मांडा आणि तुमच्या
मतांची आम्हाला खूप जास्त गरज आहे. तर प्रेक्षक हो, तुम्हाला आमचं हे चॅनल कसं वाटतं त्याच्याबद्दल कमेंट करा आणि काही फीडबॅक द्यायचे असतील ते सुद्धा आम्हाला तुम्ही सांगू शकता. आणि आमच्या व्हिडिओजना हाईप करायला विसरू नका. कमेंट करा, लाईक करा आणि आणखीन काही सल्ले द्यायचे असतील ते सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये देऊ शकता. स्टार प्रवाहवरची तुमची आवडती मालिका आणि कोणती आहे ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आता जी नागिन इच्छातारी नागिन सिरियल येणार आहे ती तुम्ही बघणार आहात का? कमेंट करून नक्की सांगा. तर प्रोमो बघितलाय, खूपच डरावना आहे. म्हणजे इतकी भीती वाटते तो प्रोमो बघून. खरंच म्हणजे खूप धाडस पाहिजे ते सिरियल बघण्यासाठी. आम्हाला काय तर नाही जमणार. तर कुणाला जमेल कमेंट करून नक्की सांगा. आणि ते प्रोमो बघायला अजिबात विसरू नका. आणि असेच इंटरेस्टिंग व्हिडिओज बघायचे असतील तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हा व्हिडिओ हाईप करायला अजिबात विसरू नका. आणि 27 ऑगस्टला आमच्या ह्या चॅनलवरती मेन एपिसोड ज्याचा हा प्रोमो आहे तो सुद्धा अपलोड होईल आणि तुम्हाला खूप जास्त मज्जा येईल बघायला, कारण काहीतरी वेगळं होत आहे. तर वल्लरी बघा प्रेक्षकाहो, इतके दिवस ती एवढा सगळा राडा करते फक्त ह्या दिवसासाठी की आपण केव्हा श्रीमंत होऊ म्हणण्यासाठी. मात्र आता छप्पर सुद्धा जाणार हे ऐकल्यावरती काय करणार हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. आकाश, नम्रता ही लोक काय करतील हे बघणं पण खूप इंटरेस्टिंग असणार आहे. आणि कधी एकदा येतात ईश्वरीचे आईबाबा हे सुद्धा झालंय, कारण ते आल्यावर खूप मोठा धमाका आणि ब्लास्ट होणार आहे. तर ते आता बघायला खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर बघा प्रेक्षक हो, आता 3-4 महिने झाले नाही आहे ते दोघे ईश्वरी आणि नम्रताचे आई-बाबा. तर ते कधी येईल ह्याची पण उत्सुकता आहे. तुम्हाला पण उत्सुकता आहे का? तर कमेंट करून नक्की कळवा. आणि तुमची आवडती जोडी कोणती आहे स्टार प्रवाहाची ती सुद्धा कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. म्हणजे आपल्याला कळेल की कोणत्या सिरियलचे हिरो हिरोईन तुम्हाला सगळ्यात जास्त आवडतात. तर आवडती मालिका सुद्धा कमेंट करून आम्हाला तुम्ही कळवू शकता. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि आमच्या या व्हिडिओला भरभरून प्रेम द्या, हाईप द्या आणि कमेंट करायला विसरू नका.